नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे. आपण जात आहोत भिवंडीच्या पुढे गाव आहे तिथे, कारण एक घरगुती कार्यक्रम आहे, त्यासाठी आपण चाललो आहोत. तर ही एक रोड ट्रिप असणार आहे, डेली ऑब्झर्वेशन व्हिडिओ असणार आहे. तर मी आता आहे खारघरला आणि इथून प्रवास चालू करत आहे भिवंडीच्या दिशेने. तर कुठून कसं जाणार आहे मी, कुठे ट्रॅफिक कमी लागणार आहे, त्याच्यामुळे मी कुठला रूट घेतलाय तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. आज आहे रविवार, त्याच्यामुळे मी कुठला रूट घेतो हे तुम्हाला पुढे कळेलच. तर चला मंडळी, आपल्या जर्नीला एक स्टार्ट करूया. तर मंडळी, आपण आता आहोत सीबीडी बेलापूरची जी खिंड आहे तिथे आपण चढतोय. तर मला गुगल मॅपला दाखवतोय की ठाणा मार्गे जाण्यासाठी, पण मी ठाणा मार्गे रूट घेणार नाहीये. तर मी जाणार आहे तुर्भ्यामधून, कारण तो डायरेक्ट शिळफाट्यावरून आपण जाऊ शकतो. तर तुर्भ्यासाठी तुम्हाला पुढे जायची गरज नाहीये, मी इथूनच खाली एक्झिट घेणार आहे. पुढचा जो ब्रिज आहे तो मी घेणार नाहीये. हा बघा, आपण आता एक्झिट घेतलाय. आपण वरती ब्रिजवर नाही चढलो, आणि जो की उरण फाटा आहे खाली, तिथे आपण आता पोहोचतोय. आता आपण उरण फाटाला आलो. इथून घेतो आहोत राईट. आपण MIDC मध्ये गाडी घेत आहोत. आपण आता सर्व्हिस रोडला आतमध्ये आलो आहोत. तर मला इथून दाखवते भिवंडी ऑलमोस्ट 1 तास 36 मिनिटे आणि 48 किलोमीटर आहे. इथून आपल्याला पोहोचण्यासाठी लागणार आहे 4 वाजून 39 मिनिटं, म्हणजे समथिंग 4:45 धरा. भरपूर मंडळी ह्या साईडला आपल्याकडे ट्रॅव्हल करते, कल्याण, डोंबिवली, बदलापूर वगैरे ह्या साईडने जॉबसाठी वगैरे डेली. आता आपण या प्रेसच्या इथे आलो आहोत. या प्रेसच्या इथूनच आपण आता राईट घेणार आहोत. आता इथून तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे, कुठेही वळायचं नाहीये. जिथे वळायचं आहे तिथे आपण पुन्हा भेटूया, म्हणजे तुम्हाला टर्न बाय टर्न इथे कळेल की कसं जायचंय. आता आपण आलो आहोत या बायपासने तुर्भ्यामध्ये, आणि आता आपण इथून घेत आहोत राईट टर्न. इथे पुढे आल्यावरती आता परत आपण लेफ्ट घेणार आहोत तुर्भ्यामधून. आणि इथून पुढे 4 किलोमीटर आपल्याला गाडी आता स्ट्रेटच न्यायची आहे. तिथे गेल्यावर आपल्याला एक सर्कल लागेल, आणि त्या सर्कलवरून आपल्याला घ्यायचं आहे राईट.
आता हळूहळू थंडीला सुरुवात होते मित्रांनो. सकाळी बऱ्यापैकी थंडी पडायला लागली. तर या थंडीमध्ये कोणाला जास्तीत जास्त असं फिरायची इच्छा होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला, किंवा रात्रीच्या वेळेला बाईकवरती फिरायला आवडतं किंवा सकाळच्या वेळेला फिरायला किंवा धावायला जायला वगैरे आवडतं. त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मला खूप इच्छा होते रात्री बाईक घेऊन फिरायची, पण दरवेळेला मिळतं तसं नाही. पण जेव्हा कधी चान्स मिळतो तेव्हा मी नक्की फिरायला जातो. अगदी जेवण वगैरे झाल्यानंतर, कारण ज्या थंडीमध्ये फिरण्याची एक मजाच खूप चांगली असते. खूप छान वाटतं त्याच्यामध्ये. पावसाळा आणि उन्हाळ्यापेक्षा थंडी खूप चांगली वाटते, कारण मूड फ्रेश राहतो. तुम्हाला त्रास नाही होत कुठला, ना कुठे चिखल ना कुठे गरमा वगैरे जास्त. त्याच्यामुळे सर्वात जास्त मला हिवाळाच आवडतो, विंटर सीझन. वीकडेज मध्ये तर हे रस्ते खूप ट्रॅफिक मध्येच असतात, म्हणजे सारखे चालूच असतात. पण संडे त्याच्यामुळे गाड्या किंवा लोडिंगच्या गाड्या खूप कमी आहेत. आणि त्याच्यात पण आता दुपारचे वाजलेत 3:15, त्यामुळे आज ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी आहे इथे. तर मंडळी, इथून आता आपण घेत आहोत राईट. हा सर्कल लागेल तुम्हाला इथे. या साईडला इथे भरपूर मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. आणि इथून घेत आहोत आपण आता लेफ्ट. आणि आतल्या रस्त्यापासून आता परत आपण जोडले जाणार आहोत मूळ रस्त्याला, म्हणजेच मेन हायवेला. आता इथून आपण घेणार आहोत राईट, म्हणजे आपण शिळफाटा रोडला जाणार आहोत. आणि जर इथून तुम्ही लेफ्ट घेतलात तर कोपरखेरणा किंवा घणसोली वगैरे नवी मुंबई MIDC साईडला किंवा त्या ठाणा हायवेला जुन्या जाता. आता हा रस्ता तुम्हाला सरळ सरळ शिळफाट्यालाच घेऊन जाईल, कल्याण शिळफाटा रोडला. तुम्ही अगदीच कुठेही टर्न न मारता गेलात तर तुम्ही जो मुंब्राचा हायवे आहे त्या हायवेला पोचता, किंवा त्याच्या अलीकडे एक टर्न आहे राईट साईडला, तर तिथून गेला तर तुम्ही बरोबर शिळफाट्याला निघता. मी तुम्हाला पुढे दाखवेनच. आता इथून जिथे आपण स्ट्रेट किंवा आपण जिथे वळणार आहोत तिथे मी तुम्हाला घेऊन जातो. आणि इथल्या गाड्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी इथे कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहेत. तर चला मंडळी, मी तुम्हाला आता पुढे भेटतो शिळफाट्याला. माझ्यासोबत हा व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा, म्हणजे तुम्हाला टर्न बाय टर्न कसं जायचं आहे हे नक्की कळेल. तर मंडळी, आता आपण जवळ आलो आहोत एक्झिटच्या. तुम्हाला दाखवतो इथून शिळफाट्याला जाण्यासाठी कुठला रोड वापरतात आणि मुंब्र्याला जाण्यासाठी कुठला रोड घेतात. आता इथे समोर बघा, या ज्या गाड्या वळतायत बघा राईट साईडला, तिथून जर तुम्ही त्याच रूटने गेलात ना, राईटला टर्न मारून या इथून, तर तुम्ही बरोबर एक्झॅक्ट शिळफाट्याच्या इथे निघता. पण आपण इथे न जाता आपण सरळ जाणार आहोत, कारण आपल्याला जायचंय मुंब्रा रोडला.
तिथूनही जाऊ शकता मुंब्रा मार्गे, मुंब्र्याला शिळफाटा मार्गे, पण तिथे परत सिग्नलला थांबावं लागेल. सो त्याच्यापेक्षा आपण हा एवढा रूट कव्हर करतो तेवढ्याच वेळामध्ये. तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला लेफ्ट हँड साईडला पेट्रोल पंप दिसेल HP चा, तिथे पेट्रोल टाकू शकता. फक्त इथे मला जवळपास CNG गॅस दिसला नाही कुठे. आता आपण हायवेला जोडले जात आहोत. आता शिळफाटा मार्गे आलो असतो तर समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून आपण गेलो असतो, पण आता आपल्याला तो ब्रिज घेऊ नाही शकत, तर आपल्याला खालूनच जावं लागेल. इथून घेत आहोत आपण लेफ्ट. राईट साईडने आलाय तो शिळफाट्यावरून आलाय आणि आता आपण लेफ्ट घेऊन मुंब्रा साईडला जात आहोत. आता आपल्याला इथून सरळ जाऊन मुंब्रा बायपास घ्यायचा आहे. तो तुम्हाला खारेगावला थोडंसं खारेगावच्या पुढे उतरवतो. आता आपण ब्रिज घेतला आहे म्हणजेच हा मुंब्रा बायपास आहे. तर मुंब्रा खाली राहिलाय, आता आपण त्याला बायपास करून वरतून जाणार आहोत. बराच मोठा खड्डा होता मित्रांनो, अचानक आला समोर. ब्रिज तर आत्ताच बांधलंय पण त्याला लगेच खड्डे सुद्धा पडलेत. तुम्ही बघू शकता किती खालीवर झालंय, जिथे जॉईंट्स असतात तिथे. हे जे बाजूने कंटेनर जातात त्यांचा आवाज किती येतो स्पीड ब्रेकर वरती. इथूनच तुम्ही मुंब्रा देवीला सुद्धा जाऊ शकता. इथे वरती डोंगरामध्येच आहे तिचं मंदिर. कधी आलात तरी ते नक्की वरती भेट द्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी त्याचा व्हिडिओ बनवावा तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुम्हाला त्या देवीचं दर्शन नक्की घडवून आणेन मी. पण आत्ता तर आपण शूट नाही करू शकत आहे, कारण आपल्याला कार्यक्रमाला पोचायचं आहे वेळेमध्ये. पण जर खरंच तुमची इच्छा असेल बघायची तर मी नक्की व्हिडिओ त्याच्यावर बनवेन. त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहावं लागेल. हा रूट सुद्धा कायम चालूच असतो, लोडिंगच्या गाड्या इथे चालूच असतात या. तर चला मंडळी, जिथे आपण आता एक्झिट होणार आहोत मी तुम्हाला तिथेच भेटतो. पण व्हिडिओ सोबत कंटिन्यू राहा, तुम्हाला व्यवस्थित रस्ता समजेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये स्किप केलात किंवा थांबवलात तर तुम्हाला नक्की कळणार नाही कुठून कसं जायचं आहे. तर मंडळी, आपण आता आलो आहोत एक्झिटला आणि इथून आपण जात आहोत सरळच, कुठलाही सर्कल न घेता. कारण तुम्ही लेफ्ट साईडला गेलात तर कळवा ठाणा साईडला जाता. आणि आता आपण जे सरळ चाललो आहोत तो जाणार आहोत जो मानपाड्यावरून रोड येतो, नाशिक रोड, त्या रोडला जॉईंट होण्यासाठी. तर तुम्ही ब्रिज उतरून जेव्हा सरळ येता तेव्हा सरळच पुढे कंटिन्यू करायची गाडी, तुम्हाला कुठेही टर्न मारायचा नाहीये. आता हा फर्स्ट लेफ्ट न घेता तुम्हाला पुढचा त्याचा सेकंड लेफ्ट घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवा नक्की, तुम्हाला सेकंड लेफ्ट घ्यायचा आहे. हा फर्स्ट लेफ्ट घेतला तर तुम्ही ठाणा साईडला जाता. तर हा सेकंड लेफ्ट घेतल्यावरती तुम्ही बरोबर त्या रस्त्याला जाऊन मिळता, त्या ब्रिजच्या इथे. मित्रांनो, व्हिडिओ अजिबात मध्ये स्किप करू नका, कारण तुम्ही माझ्यासोबत असलात ना की मला मग कंपनी असल्यासारखं वाटतं, नाहीतर मग एकटे असल्यासारखं.
तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता हा तुम्ही येऊन मिळालेत नाशिक हायवेला. इथे थोडंसं ट्रॅफिक जाम आहे. सध्या इथे खूप ट्रॅफिक असतो मित्रांनो. शेळफाटा आणि हाड हे ट्रॅफिकचे ते मोठे जंक्शनच आहेत. आणि तुम्ही न्यूजला सुद्धा ऐकलं असाल, गेल्या महिन्यात मीरा भाईंदर आणि जो फाउंटन आपला सर्कल आहे घोडबंदर रोडच्या पुढचा, म्हणजे आपण जिथून वसई विरारला वगैरे जातो, तर तिथे जवळजवळ 8 तास ट्रॅफिक जाम होती. म्हणजे गाड्या एकाच ठिकाणी 8 तास उभ्याच होत्या. तर विचार करा काय हालत झाली असेल त्या अडकलेल्या लोकांची त्याच्यात. किती ब्रिज बांधले, काही केलं तरी काहीच फायदा होत नाहीये. आता हा पण एवढा मोठा ब्रिज आहे तरी सुद्धा इथे ट्रॅफिक जाम आहे. हा सुद्धा आत्ताच जस्ट बांधलेला आहे आणि अजून त्या साईडला सुद्धा काम चालू आहे. तरी आपलं एक बरं आहे की आपण शेळफाटा ट्रॅफिक मधून लवकर सुटलो, म्हणजे लागलाच नाही आपल्याला. पण फायनली इथे येऊन आपण अडकलो. मित्रांनो इथे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालाय. मॅपिंगची कामं चालू आहेत इथे. आणि आता रस्ता इथून क्लिअर आहे. तर आपल्याला इथून पोहोचण्यासाठी मित्रांनो दाखवत आहे 48 मिनिट्स, 22 किलोमीटरची रनिंग आहे. हे अशा मूर्खासारखे इथे हायवेला सुद्धा दोघं गाड्या चालवतात. तर जरा सुद्धा सेन्स नाहीये का की आपल्या मागे ज्या गाड्या येतात, हा हायवे रूट आहे, तर त्या कशा पद्धतीने गाड्या चालवण्यात याव्या एवढा सुद्धा आपल्याला सेन्स नाहीये. तुम्हाला गप्पा मारायच्या ते एकमेकांच्या घरी जाऊन गप्पा मारा, रस्त्यावरती काय गप्पा मारताय तुम्ही? मॅनरलेस. तुम्ही या साईडला बघू शकता किती ट्रॅफिक जाम आहे हा. आणि आपण अशा ट्रॅफिक मध्ये जर गप्पा मारत राहिलो तर कसं काय व्हायचं? आज सगळे येणारे आणि त्याच्यात पब्लिक आहे तिकडून जे फिरायला जातात किंवा गावी जातात नाशिक वगैरे साईडला, किंवा ज्यांना कल्याण वरून ठाण्याला वगैरे यायचं आहे ते सुद्धा बहुतेक वेळा हाच रूट घेतात. पण आपल्यासाठी रस्ता खाली आहे. या साईडला बघू शकता अजूनही रस्त्याची कामं चालू आहेत. रस्ता वाईडनिंग करतायत. मित्रांनो तुम्हाला समोरची गाडी दिसते की नाही माहिती नाही, रेड कलरची आयव्हरी कलर थोडासा इग्निस गाडी आहे. तिला मागचे 2 टायर वेगळेच बघा. एक तिकडचा जो टायर आहे लेफ्ट हँड साईडचा तो खूपच मोठा आहे आणि इकडचा छोटा आहे. त्याच्या पुढचा राईट हँड साईडचा पुढचा जो टायर आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्या अपोजिटचा टायर खूप लहान आहे. नक्की काय प्रकार आहे? सगळंच काहीतरी ओबडधोबड करून ठेवलंय तिचा. तर मंडळी आपण आलो आहोत बायपासला, कल्याण भिवंडी बायपास. आता आपण इथून घेणार आहोत लेफ्टला, म्हणजेच भिवंडीमध्ये एंट्री करत आहोत. राईट साईडने जो ब्रिजच्या खालून रस्ता आलाय तो कल्याण वरून आलाय. स्ट्रेट गेला तर शहापूर नाशिक त्या रोडला जाता. तर आपण इथून घेत आहोत लेफ्ट. आपण आता भिवंडीमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथून आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागेल, 34 ते 35 मिनिटे.
13 किलोमीटर आहे तिथून अजूनही. आणि इथे असे पुढे आल्यावरती तुम्हाला एक समोर ब्रिज दिसेल. जर तुम्हाला भिवंडीच्या बाहेर जायचं असेल तर तुम्ही तो ब्रिज नक्कीच घेऊ शकता. आणि भिवंडीमध्ये जायचं असेल तर तो ब्रिज घेऊ नका, कारण तो सरळ तुम्हाला वरच्यावर बाहेर सोडतो भिवंडीच्या. तर ही एक गोष्ट खूप मला आवडली, कारण भिवंडीच्या खाली, आणि याला हाईट लिमिट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथून फक्त 4 व्हीलर जातात, ट्रक अलाउड नाहीत. त्याच्यामुळे ती आणखीन एक ॲडव्हान्टेज गोष्ट आहे. पण जर तुम्हाला भिवंडीत जायचं असेल तर तुम्हाला नाईलाजास्तव खालूनच जावं लागेल आणि भरपूर साऱ्या ट्रॅफिकला तोंड द्यावं लागेल. तरी खरंच एक चांगली गोष्ट केली इकडे या महानगरपालिकेने. आणि मोठमोठ्या गाड्या लोडिंगच्या अलाउड नसल्यामुळे ते ट्रॅफिक पण खूप कमी असतो, नाही म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे फटाफट तुम्ही भिवंडीतून बाहेर पडू शकता. फक्त एक मध्ये एक्झिट घ्यावा लागतो तेवढा फक्त. पण तिथून परत तुमची 2 मिनिटं नाही गेली तर तुम्ही परत एका ब्रिजवर चढता. तुम्हाला पुढे कळेल जाता. बघा मित्रांनो किती सुसाट रस्ता आहे. पण अतिहौशी असे आता समोरून तसं तो आला तसे येतात. आता इथून हा एकदम सिंगल रोड चालू होतो, खूप नॅरो आहे हा. आता इथून पुढे गेल्यावर आपल्याला घ्यायचा राईट टर्न. लेफ्ट घेतलं तर तुम्ही काल्हेरला जाता भिवंडीतूनच. आपण घेत आहोत राईट. त्याची गाडी अडकली होती व्हॅनवाल्याची, त्या दगडाला चिकटली होती, त्याच्यामुळे तो थोडा अडकला. आता आपण इथे एक्झिट घेत आहोत, हा ब्रिज उतरत आहोत मी मगाशी बोलल्याप्रमाणे. पण जास्त नाही, फक्त 50 मीटरवरती लगेच दुसरा ब्रिज चालू होत आहे. हा बघा समोर आपण आता ब्रिज घेत आहोत. पण इथे लोडिंगच्या गाड्या अलाउड आहेत. पण इथे तुम्हाला कुठलाही टर्न नाही घ्यायचा आहे, सरळच जायचंय तुम्हाला. हा रस्ता पण तुम्हाला कल्याणला घेऊन जाऊ शकतो तुम्ही जर राईट टर्न घेतला तिथून तर. आणि तुम्ही जर मी सांगितलं की जिथून आपल्याला लेफ्ट नाही घ्यायचं आहे तर तिथून लेफ्ट घेतलं असतं तर तुम्ही भिवंडी रेल्वे स्टेशनला गेला असतात. या समोरच्या ट्रकवर बघा एक छान ओळलेली आहे, 1 मिस्टेक गेम ओव्हर. तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते, त्यामुळे सावधगिरीने गाडी चालवा असंच त्याला म्हणायचं आहे. मी दरवेळेला तेच तुम्हाला सांगतो, सेफ ड्राईव्ह करा. कुठे फिरायचं असेल तिथे फिरा, फक्त ड्रायव्हिंग सेफ ठेवा तुमची. तर आता आपण इथून हा ब्रिज सुद्धा उतरत आहोत. आपण आता आलो आहोत नदी नाक्याच्या इथे, याला भिवंडीचा नदी नाका म्हणतात. तर मंडळी आपण आता भिवंडी मागेच सोडलंय, जे भिवंडी सिटी येते. आणि आता आपण लागलो आहोत वाडा रोडला. तर इथून माझं हार्डली पुढे 15 ते 20 मिनिटावरती कार्यक्रमची स्थान आहे, व्हेन्यू आहे. तर मी तिथे आता लवकरच पोहोचेन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर त्या नक्की सुचवा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि पुढचं स्थान कुठलं पाहायला आवडेल किंवा कुठली रोड ट्रिप आवडेल तेही मला नक्की सांगा. तर चला मंडळी, हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन पुढील व्हिडिओ त्वरित प्राप्त होतील.
तर चला मंडळी, बाय बाय. फक्त गाडी सेफ चालवा. तर ड्रायव्हिंग सेफ करा मित्रांनो, बाकी काही नाही. काळजी घ्या स्वतःची. आणि हिवाळा चालू झालाय तर कुठेतरी फिरायला जा, मस्त एन्जॉय करा. चला बाय मित्रांनो.